हाय मैत्रिणींनो, आज आपण कॉफीपासून एक मस्त असं छान असं स्वीट डेझर्ट बनवणार आहोत। तर त्यासाठी मी साहित्य काय घेणार आहे, मी अगोदर अगोदर 4 चमचे आपल्याला कॉफी घ्यायची। कॉफी तुम्ही कुठलीही घेऊ शकता। तर आपल्याला इथं 4 चमचे कॉफी घ्यायची आहे। पण इथं 4 चमचे कॉफी घेतलेली आहे, तर आपल्याला अगदी याच्यामध्ये 20 दूध घालायचं आहे। फार दूध घालायचं नाही आहे आणि ही कॉफी आपण अशी विरघळून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा, कॉफी आपली छान अशी याच्यामध्ये विरघळलेली आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे, आपण 4 चमचे कॉफी घेतलेली, तर आता आपल्याला त्याच चमच्याने म्हणजे त्याच साईजच्या चमच्याने आपल्याला 3 चमचे कंडेन्स्ड मिल्क घ्यायचं आहे। 3 चमचे कंडेन्स्ड मिल्क घातलेलं आहे आणि आपण ते पण असं छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे। पूर्ण मिल्क ह्याच्यामध्ये ते मिक्स झालं। हे बघा, इतकं मस्त असं क्रीमी झालेलं आहे, छान आपलं कॉफी तयार झालेली आहे ही। तर आता आपण पुढची प्रोसिजर बघूया। आपण जे बॅटर करून ठेवलेलं ते रेडी आहे आणि आपण काय केलेलं आहे, मी इथं 200 ते 250 ग्रॅम असं हे व्हिप क्रीम घेतलेलं आहे आणि ते आपल्याला छान असं व्हिप करून घ्यायचं आहे। आणि हे थंड अगदी फ्रीजमध्ये ठेवायचं बरं का, थंडच हवं। हे छान असं क्रीम व्हिप करायचं आहे। आपलं हे क्रीम असं व्हिप आपण करून घेतलेलं आहे छानपैकी। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे, आपण जे कॉफीचं आपण करून ठेवलं होतं ना, कॉफी आणि कंडेन्स मिल्क, ह्याचं बॅटर आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि आपलं क्रीम हे पुन्हा आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता कसला मस्त कलर आलेला आहे। हे बघा, आपल्याला हे असं इतकं घट्ट असं आपल्याला, आपण केकला इतकं फारसं हे करत नाही, पण ह्याला आपल्याला थोडंसं असं घट्ट करावं लागणार आहे। त्यामुळे एक 5 मिनटं आपल्याला हे चालू बंद असं करून आपल्याला हे क्रीम असं छान असं करून घ्यायचं आहे। आपलं क्रीम हे असं रेडी झालेलं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, एका अशा ह्याच्यामध्ये आपल्याला ते सगळं क्रीम हे थोडं मिक्स करायचं आहे। किती स्मूथ झाले बघितलं का। तर आपल्याला हे असंच हवं आहे। तर आपल्याला ते ह्याच्यामध्ये तर हे बघा, आपण हे असं छानपैकी पूर्ण असं मस्त असं आपण प्लेन करून स्पॅच्युलानं मस्त आपण असं प्लेन करून भरलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता ह्याच्या खाली जर एअर बबल वगैरे असतील तर तुम्ही थोडंसं हे टॅपिंग करायचं आहे, म्हणजे ते निघून जातात सगळे एअर बबल, पॅक होतं सगळं। आणि आपल्याला हे डीप फ्रीजरला आपल्याला कमीत कमी 3 तास तरी कम्प्लिटली ठेवायचे आहेत। 3 तास हे मस्तपैकी आपण फ्रीजरला असं याच्यावर आपण हे पेपर झाकून ठेवलेला। तर आता आपण हे पण काढून बघूयात। तुम्ही बघू शकता किती मस्त झालेलं आहे हे। आणि आपण ह्याच्यासाठी एक मस्तपैकी असं वरती हे मस्तपैकी असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्या आपल्याला कडा अशा सगळ्या थोड्याशा आपल्याला ह्या ढिल्या करून घ्यायच्या। हे आपलं मस्तपैकी असं निघालेलं आहे। तर आपण ह्याच्यावर काय करायचं आहे, थोडंसं शुगर सिरप आपल्याला ह्याच्यावर असं स्प्रेड करायचं आहे।
तर आता आपलं हे असं झालेलं आहे मस्तपैकी तयार आणि आपल्याला ते करायचं आहे कट. तुम्ही बघू शकता कसलं भारी कटिंग झालेलं आहे. एकदम छान आपलं हे झालेलं आहे. आणि आपण ते करूया एका डिशमध्ये सर्व. तर हे आपलं मस्तपैकी असं कॉफी डेझर्ट तयार आहे. तर मी तुम्हाला थोडंसं कट करून दाखवते आहे. इतकं सॉफ्ट झालेलं आहे आणि खूप छान लागतं खायला हे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. बाय बाय.